वारीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा कशा प्रकारे केली जाते हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे। अगदी वारकऱ्यांसाठी पंचपक्वानाचा व्यवस्था ही या वारीच्या वाटेवर होत असते। मात्र शावर वारकऱ्यांना आल्यानंतर त्यांना आंघोळीसाठी शावर लावलेत आणि हे ठिकाण आहे नातेपुते माळशिरस रस्त्यावरचं, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे शावर म्हणजे आलेले वारकरी या शावर खाली आंघोळ करतात आणि इथून पुढे जातात। म्हणजे वारकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या साहित्य या वारीच्या वाटेवर तर पुरवलं जातं, मात्र वारकऱ्यांना आंघोळ करण्यासाठी जर काही अडचण होत असेल तर त्या ठिकाणी थेट एक पाईप लावण्यात आलाय आणि या ठिकाणी मांडवे या ठिकाणचं हे दृश्य आहे। अशा प्रकारचे शावर लावलेत, वारकरी सुद्धा याचा अगदी यथेच्छ आनंद घेत आहेत। कारण असं म्हणतात की वारकऱ्यांना झोपण्यासाठी जमीन आणि पांघरण्यासाठी उघडं आभाळ असतं, अशा वारकऱ्यांना अशी एखादी जर सुविधा मिळाली तर ती कदाचित पर्वणीच असते आणि ह्याच पर्वणीचा आनंद ही सगळी वारकरी मंडळी घेत आहेत। मला सांगा काय व्यवस्था करायची होती, म्हणजे हे किती शावर आहेत त्यासाठी काय काय व्यवस्था करायला लागली? एक पाईपलाईन करून आणून शावर बसवावं लागलं त्याला। बरं, पाईपलाईन कुठून गेली? विहिरीवरून। किती लांब आहे? साधारण 500 फूट आहे। बरं, पण याची तयारी किती दिवस केली मग? काय काय एक 2 दिवसापूर्वी केली ती। पहिलं शेतीला पाणी आलं त्याला जोडून घेतलेलं आहे। किती शावर लावले? साधारण 10 किती आहे तर 10 शावर। पण हे करताना काय विचार डोक्यात होता? कारण असं आहे की वारकऱ्यांसाठी जेवायला केलं जातं, त्यांच्या फराळाची व्यवस्था केली जाते, तुम्ही मात्र जरा भन्नाट आयडिया। आता सध्याला तर आम्ही 10 शावर लावलेत, मागल्या वेळेस जास्ती लावलेले आणि मागल्या वेळेस आम्ही मसाले भात वाटप आणि आता जारचं पाणी वाटप चालू आहे आणि आता दुपारनंतर आम्ही शेवचिवडा वाटप करणार आहे। शावरची कल्पना कशी काय सुचली? शावरची कल्पना सुचली की लोक कॅनल आंघोळला जात होती आणि ज्यांना पवाय वगैरे येत नाही ते प्रकरण काय पण होतं ना प्रत्येक वेळ, त्यासाठी आम्ही शावरचे नियोजन केले। हे बघून कसं वाटतं? हे समाधान वाटतंय। काय वाटतं म्हणजे बघा, एक समाधान या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल की इथं आल्यानंतर शावरमध्ये आंघोळ करता येते आणि काय वाटतंय? बरं वाटतं जरा आंघोळ, शावर थंडगार वाटतं। हा, पहिलेच गरमी होईल मरणाची। घरी करू शकतो ते, आज वारकरी येतात शावर मध्ये आंघोळ करायला एकदम आनंद। ही भावना बघा, वारकऱ्यांना सुद्धा आनंद अगदी गगनात मावना गेलाय। कारण एरवी जागा मिळेल आणि पाणी मिळेल त्या ठिकाणी आंघोळ करणारी वारकरी मंडळी आता मात्र या शावर खाली अगदी भिंजून ओलेचिंब होत आहेत आणि आधीच उकाडा वाढलाय। या उकाड्यामध्ये हे शावर या वारकऱ्यांसाठी अक्षरशः पर्वणी ठरते। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, नातेपुते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।